नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आरोग्य विभाग भरती 2024 या ठिकाणी पहा. कालच्या तारखेला आरोग्य विभाग भरतीतील 10 पदांचे जे अंतिम निकाल आहेत ते घोषित करण्यात आलेले आहेत. अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादीच्या माध्यमातून आता गट ड या संवर्गातील पदांचे अंतिम निकाल जे आहेत ते घोषित होणं बाकी आहे. म्हणजेच अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी लागणं बाकी आहे. आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत की नेमकं हे जे अंतिम निकाल आहेत ते कधी घोषित करण्यात येतील. तर या संदर्भात माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. हा व्हिडिओ चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आरोग्य विभाग भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवीन जाहिराती आणि नवीन अपडेट तुम्हाला टेलिग्रामला रोजच्या रोज पाहण्यास मिळतात. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे टेलिग्राम चॅनलचा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जॉईन करा. आता आपली मेन आणि महत्त्वाची अशी अपडेट पाहूया. या ठिकाणी पहा, आरोग्य विभाग भरती संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कालच्या तारखेला म्हणजेच 2/2/2024ला एक महत्त्वाचं असं प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे. आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता ज्या निवड याद्या आहेत आणि प्रतीक्षा यादी ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन परीक्षांती या ठिकाणी हे रिझल्ट जे आहेत ते गट क या संवर्गातील आहेत. या ठिकाणी पाहू शकता गट क संवर्गातील 10 पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सादर केलेली आहे. आणि त्यानुसारच अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करावयाचे सर्व अधिकार विभागास राहतील व त्याच अनुषंगाने कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही. या ठिकाणी पहा, जे कालच्या तारखेला 10 पदांचे रिझल्ट जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये या 10 पदांचा समावेश आहे. गट क या संवर्गातील ही 10 पदं आहेत. आणि आता बाकीची जी गट ड या संवर्गातील पदं आहेत या संदर्भात माहिती पहा. जे राहिलेले रिझल्ट आहेत, अंतिम निकाल जे आहेत ते 8 दिवसामध्ये लागणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. या ठिकाणी 8 दिवसामध्ये जे राहिलेले निकाल आहेत ते म्हणजेच राहिलेल्या याद्या ज्या आहेत, निवड याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या 8 दिवसामध्ये राहिलेले रिझल्ट, अंतिम रिझल्ट घोषित करण्यात येणार आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये 1-2 याप्रमाणे प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आलेले असून सदर तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल. या अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमधील नमूद मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात आलेला आहे किंवा येणार आहे. आणि अंतिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर अंतिम निवड यादीमधील जे उमेदवार आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर त्यांची जी निवड आहे ती या ठिकाणी प्रत्यक्षरित्या केली जाणार आहे. आणि ही कागदपत्र पडताळणीची जी प्रोसेस आहे, कागदपत्र पडताळणीचं जे वेळापत्रक आहे ते आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलला देखील ते अवेलेबल होणार आहे. काल लागलेले रिझल्ट देखील टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत. राहिलेले रिझल्ट जेव्हा ऑफिशियलरित्या जाहीर करण्यात येतील ते देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहेत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या बाकीच्या राहिलेल्या रिझल्ट संदर्भात जी काही ऑफिशियल अपडेट मिळेल ती तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्हीलाही पाहण्यास मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.